नमस्कार. VK करिअर मंत्रामध्ये तुमचे स्वागत आहे. तर आपण आज पंचवार्षिक योजना हा टॉपिक बघणार आहोत. या टॉपिकवर MPSC स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा स्पर्धा परीक्षांमध्ये खूप वेळेस प्रश्न येऊन गेला आहे. आपण हा टॉपिक तर करतो, या योजना तर करतो, पण यावर प्रश्न कसा विचारला जातो त्यावर मेन फोकस करत नाही. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नेमके प्रश्न कसे येतात आणि मेन फोकस कशावर करायचा ते सांगणार आहे. जेणेकरून परीक्षेमध्ये एक्झाममध्ये यावरील प्रश्न आपला चुकणार नाही. चला तर सुरुवात करूया. या चार्टमध्ये मी तुम्हाला पंचवार्षिक योजना आणि त्याचे वर्ष कालावधी दिला आहे. आपल्याला परीक्षेमध्ये मागच्या परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारून झाला आहे की एक पंचवार्षिक योजना देतात आणि त्याचा कालावधी विचारतात. तर हा चार्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर सुरुवात करूया प्रथम पंचवार्षिक योजनेला. प्रथम पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता 1951 ते 56. प्रतिमान होतं हेरॉल्ड डोमर. याचं लक्ष उद्दिष्ट होतं कृषी विकास, कृषी सिंचन. विकास दर होता लक्ष 2.1% आणि प्राप्त झालं तर 3.6%. भाकरा नांगल धरण जे की सतलज नदीवर आहे आणि हिराकूड धरण जे की महानदीवर आहे यांच्या कामास देखील सुरुवात प्रथम पंचवार्षिक योजनेमध्ये झाली होती. त्यानंतर सेंद्रिय खत कारखाना झारखंड येथे आहे, याची सुरुवात देखील प्रथम पंचवार्षिक योजनेमध्ये झाली होती. तर यामध्ये लक्षात काय ठेवायचं, याचं उद्दिष्ट होतं कृषी व सिंचन. तसेच भाकरा नांगल धरण आणि हिराकूड धरणांच्या कामास सुरुवात प्रथम पंचवार्षिक योजनेमध्ये झाली होती, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघूया पुढची पंचवार्षिक योजना, द्वितीय पंचवार्षिक योजना. हिचा कालावधी होता 1956 ते 61. महालनोबिस हे प्रतिमान होतं. यामध्ये उद्दिष्ट होतं औद्योगिकीकरण. आपल्याला मागच्या एक्झाममध्ये हा PYQ येऊन गेलेला आहे की औद्योगिकीकरणाची सुरुवात कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेली आहे. तर त्याचे उत्तर आहे द्वितीय पंचवार्षिक योजना. त्यानंतर भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर हे लोहपोलाद कारखाने यांच्या कामास देखील सुरुवात द्वितीय पंचवार्षिक योजनेमध्ये झाली आहे. भिलाई जो की छत्तीसगडमध्ये आहे, रशियाने मदत केली होती. रूरकेला ओडिशामध्ये आहे, जर्मनीने मदत केली होती. दुर्गापूर जो की पश्चिम बंगालमध्ये आहे, ब्रिटनने मदत केली होती. तुम्हाला यावर जोड्या लावा हा प्रश्न देखील येऊन गेलेला आहे की हे लोहपोलाद कारखाने देतात आणि हे कोणत्या राज्यामध्ये आहे हे विचारतात. त्यामुळे लक्षात असू द्या. त्यामध्ये लक्षात काय ठेवायचे की औद्योगिकीकरणाची सुरुवात कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली आहे, तर द्वितीय पंचवार्षिक योजनेमध्ये. याचे लक्ष 4.5% आणि प्राप्त 4.27%. पंचवार्षिक योजनेचे लक्षात ठेवायची गरज नाही आहे. मी जे इम्पॉर्टंट आहे ते सांगेल तुम्हाला, तेच लक्षात ठेवले तरी सफिशियंट आहे. त्यानंतर बघूया तृतीय पंचवार्षिक योजना. तृतीय पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1961 ते 66. सुखमय चक्रवर्ती मॉडेल हे त्याचं प्रतिमान आहे. याचं लक्ष उद्दिष्ट होतं कृषी व उद्योग. FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1965 याची स्थापना देखील तृतीय पंचवार्षिक योजनेमध्ये झाली आहे. याचं लक्ष 5.6% आणि प्राप्त 2.4% आहे. यामध्ये लक्षात काय ठेवायचं, याचं मेन उद्दिष्ट होतं कृषी व उद्योग. फर्स्ट पंचवार्षिक योजना पाहिली आपण, त्याचं मुख्य उद्दिष्ट होतं कृषी. सेकंडचं उद्योग औद्योगिकीकरण आणि थर्डचं लक्षात ठेवा दोन्हीचं मिक्स कृषी व उद्योग, हे असं लक्षात ठेवा. त्यानंतर बघूया चौथी पंचवार्षिक योजना. चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या आधी गॅप होता 1966 ते 69 मध्ये. प्लॅन हॉलिडे होता. तेव्हा ग्रीन रिव्होल्युशन झालं होतं. MS स्वामीनाथन यांनी केलं होतं. तर आपल्या इकडे फादर ऑफ रिव्होल्युशन MS स्वामीनाथन यांना म्हणतात, हे लक्षात असू द्या. त्यानंतर बघूया चौथी पंचवार्षिक योजना. चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1969 ते 74. अशोक रुद्र व DR गाडगीळ मॉडेल हे त्याचं प्रतिमान होतं. ग्रोथ विथ स्टॅबिलिटी हे उद्दिष्ट होतं. 1971 मध्ये भारत आणि पाक युद्ध झालं होतं चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. त्यानंतर 1974 मध्ये ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा ही पहिली यशस्वी अणुबॉम्ब चाचणी पोखरण येथे झाली होती. ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा हे त्याचं नाव होतं. हे चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालं होतं, लक्षात असू द्या. आणि अत्यंत महत्त्वाचं 14 बँकेचे राष्ट्रीयीकरण. हा PYQ येऊन गेलेला आहे की 14 बँकेचे राष्ट्रीयीकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेले आहे, तर चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 14 बँकेचे राष्ट्रीयीकरण झाले आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर बघूया पाचवी पंचवार्षिक योजना. पाचव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे 1974 ते 78. DP धर मॉडेल हे त्याचं प्रतिमान आहे. गरिबी हटाओचा नारा हा पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये देण्यात आला होता. याचं लक्ष होतं दारिद्र्य आणि निर्मूलन.
यामध्ये मेन काय आहे, गरिबी हटावचा नारा 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये देण्यात आला होता, हे लक्षात असू द्या. त्यानंतर 78 नंतर 1978 79 आणि 79-80ला रोलिंग प्लॅन सुरू करण्यात आला होता. तेव्हा तत्कालीन प्रधानमंत्री मोरारजी देसाई होते. यांच्या नेतृत्वाखाली हा रोलिंग प्लॅन सुरू करण्यात आला होता, हे लक्षात असू द्या. त्यानंतर 6वी पंचवार्षिक योजना, हिचा कालावधी होता 1980 ते 85. रोजगार व दारिद्र्य निर्मूलन हे त्याचं उद्दिष्ट होतं. नाबार्डची स्थापना आणि 6 बँकेचे राष्ट्रीयीकरण हे 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाले. 6 बँकेचे राष्ट्रीयीकरण 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये, असं लक्षात ठेवा. नाबार्ड आणि 6 बँकेचे राष्ट्रीयीकरण 6वी पंचवार्षिक योजना. त्यानंतर बघूया पुढे 7वी पंचवार्षिक योजना. 7व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे 1985 ते 90. आधुनिकीकरण हे उद्दिष्ट होतं. सेबीची स्थापना 1988ला 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली आहे. सेबी 7 असं लक्षात ठेवा. आणि जवाहर रोजगार योजना 1989 आणि शहरी नेहरू रोजगार योजना 1989 यांची सुरुवात देखील 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली आहे. तर सेबी आणि या योजना 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाल्या, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघूया पुढे. त्यानंतर पुढे गॅप होता 1990 ते 92. याच दरम्यान 1991 मध्ये NEP म्हणजेच न्यू इकॉनॉमिक पॉलिसी लॉन्च करण्यात आली होती. ही पॉलिसी तत्कालीन प्रधानमंत्री PV नरसिम्हा राव आणि तेव्हाचे अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली होती. या न्यू इकॉनॉमिक पॉलिसीचे धोरण होते LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन हे लागू करण्यात आले होते. LPG धोरण कधी लागू करण्यात आले होते? 1991ला NEP न्यू इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये लागू करण्यात आले होते, हे लक्षात असू द्या. त्यानंतर बघूया पुढे 8वी पंचवार्षिक योजना 1992 ते 97चा कालावधी होता. HDI म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 1990-91 मध्ये याची स्थापना 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली आहे. त्यानंतर WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन 1995 आणि 73-74वी घटना दुरुस्ती ही देखील 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली आहे. तर HDI, WTO आणि मेन इम्पॉर्टंट PYQ सुद्धा येऊन गेलेला आहे. 73 व 74वी घटना दुरुस्ती कधी झाली होती? तर 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली होती, हे लक्षात असू द्या. त्यानंतर 9वी पंचवार्षिक योजना. 9व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे 1997 ते 2002. याचे लक्ष होते सामाजिक न्याय. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 25 डिसेंबर 2000ला 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आली होती. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 9वी पंचवार्षिक योजना. त्यानंतर 10वी पंचवार्षिक योजना, हिचा कालावधी होता 2002 ते 7. लक्ष होतं सामाजिक न्याय. नरेगा ॲक्ट 2005, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट ग्रामीण ॲक्ट 2005चा हा ॲक्ट, याची सुरुवात देखील 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आली होती आणि हा लागू म्हणजे मान्य झालता 2005ला आणि लागू झालता 2 फेब्रुवारी 2006ला. नरेगा ॲक्ट 10वी पंचवार्षिक योजना, हे लक्षात असू द्या. त्यानंतर 11वी पंचवार्षिक योजना, हिचा कालावधी होता 2007 ते 12. लक्ष होतं वेगवान व समावेशक विकास. RTE ॲक्ट 2009, राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009 हा देखील 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आला होता. लागू झाला होता 1 एप्रिल 2010ला, हे लक्षात असू द्या. RTE ॲक्ट 11वी पंचवार्षिक योजना. आणि प्राप्त वाढीचा दर होता 8%. आपल्याला असा प्रश्न विचारू शकतात की सर्वात जास्त प्राप्त वाढीचा दर कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये आहे? सगळ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सगळ्यात जास्त प्राप्त वाढीचा दर हा 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आहे, हे लक्षात असतं 8%. त्यानंतर बघूया पुढे 12वी पंचवार्षिक योजना, हिचा कालावधी आहे 2012 ते 17. लक्ष आहे वेगवान सतत समावेशक विकास. तर अशा प्रकारे आपण 12ही पंचवार्षिक योजना बघितलेल्या आहेत. त्यातील इम्पॉर्टंट पॉईंट बघितलेले आहेत. हे सर्व मी PYQ ॲनालिसिस करून मागे विचारलेले प्रश्न यांचे ॲनालिसिस करून तुम्हाला सांगितले आहे. हे सर्व इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात असू द्या. हे व्यवस्थित करा, नक्कीच एक्झाममध्ये तुम्हाला याचा फायदा होईल.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.